डॉक्टर सुनील पाटील साहेब आणि यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण जाहीर सभेसाठी उपस्थित आहात। मी सन्माननीय भरतभाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं। माननीय भरतभाई। छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती हिंदुस्थानची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन दिनांक 2 तारखेला होत असलेल्या खोपोली नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परिवर्तन विकास आघाडीचे सर्वांच्या एकमतानं ठरलेले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर सुनील पाटील या नगरपालिकेमध्ये 1 ते 15 प्रभागामध्ये उभे असलेले परिवर्तन विकास आघाडीचे सर्व नगरसेवकचे उमेदवार आणि या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी होईल। त्यांच्यासोबत प्रांताध्यक्ष लोकप्रिय खासदार तटकरे साहेब या ठिकाणी येत आहेत। आपल्या सर्वांचे नेते रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे या ठिकाणी येणार आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेल्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्याशी नुकतेच ज्यांनी संवाद साधला ते तुम्हा आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय मसूरकर आप्पा, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्मान्य अशोक शेठ भोपतराव, या शहराचे अध्यक्ष मनीष यादव, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष शेठ बैलमारे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले रायगड जिल्हा युवकांचे अध्यक्ष अंकित शेठ साखरे, त्याचबरोबर खोपोली शहरातील या परिवर्तन विकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांचे सारे नेतेगण मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। खास करून या ठिकाणी संतोष भाऊ जंगम आहेत, त्यांच्या सौभाग्यवती शिवानीताई आहेत। या खोपोली शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख आमचे मित्र अंकुश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खोपोलीतील या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, तुम्हाला सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। 2 तारीख ही अतिशय महत्त्वाची तारीख आहे। या तारखेला आपलं बहुमूल्य मत देऊन तुम्ही तुमचा प्रतिनिधी ठरवणार आहात आणि तुमचा प्रतिनिधी ठरवताना तुमचा प्रतिनिधी कोणासोबत काम करतो हे देखील तुम्हाला ठरवावं लागणार आहे। मी या निमित्तानं या ठिकाणी एकच गोष्ट सांगेन की या मतदारसंघाचा जो काही आमदार आहे तो आमदार राहतो पोसरीला। खोपोली नगरपालिकेचं मुख्यालय आहे खोपोलीला आणि दुर्दैवाने तुमच्या चुकीने जर का काही उलटं सुलटं घडलं तर खोपोलीची नगरपालिका आप्पा त्या पोसरीच्या गावातून चालेल हे सावध करण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी मी कर्जतवरून खास करून आलो। माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, या आमदारांच्या बाबतीमध्ये जर आपण माहिती घेतली तर आमदार झाल्यापासून या इंडस्ट्रियल एरियामध्ये किती कारखाने बंद झाले आणि बंद होण्याची कारणं जर त्या ठिकाणी आपण शोधली तर निश्चित पद्धतीने त्याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या आमदाराचं नाव त्या ठिकाणी येईल। या माणसाने एकच सपाटा उठवलाय। 11, 12, 15 वर्षापूर्वी आम्ही त्याला बघितलं, त्यावेळची त्याची परिस्थिती आणि आज त्याच्या परिस्थितीमध्ये झालेला बदल हे जर तपासलं तर संपूर्ण आमदारकीमध्ये जे काय विकासात्मक गोष्टी आल्या त्या स्वतःच्या परिवारासाठीच लावल्या। त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाला मोठं केलं, त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भाच्याला मोठं केलं। मला दाखवा खोपोलीमध्ये त्याचे विविध कार्यकर्ते विविध मित्र आहेत, त्याच्यातला एखादा तरी मोठा झाला का हो? हा माणूस स्वार्थी माणूस आहे आणि हा स्वार्थी माणूस तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची धूळ फेकतोय आणि ह्या धुळीपासून तुम्ही सावध झालं पाहिजे। तुम्हाला याच्यातली जाणीव व्हावी म्हणून काही गोष्टी या ठिकाणी मी आपल्याला जाणीवपूर्वक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। आज आमदाराचा भाचा आहे ज्याचं नाव संकेत आहे, 2 वर्षापूर्वी वकील झाला आणि आज 800 कोटीचा मालक झाला
अशी कुठली वकिली आहे की 2 वर्षाच्या वकिलाच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचे प्रोफाईल 800 कोटी रुपयाची होती, आले कुठून हे पैसे? आज आमदारांची प्रोफाईल जर बघितली ती हजारो कोटींची आहे. ते सांगतात त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये 2900 कोटी रुपयांचा फंड आणला, 29 रुपयाचा विकास निधी आणला. हा 2900 रुपयांचा विकास निधी वापरला कुठे? हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. या ठिकाणी 2900 रुपये वापरताना त्यांनी जे सूत्र वापरलं ते सूत्र मुळामध्ये असं आहे, काम कमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही. या सूत्राने या आमदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. माझे या ठिकाणी कुलदीप शेंडेंच्या बरोबर कुठलं वैर नाही. कुलदीप शेंडेंचे वडील माझे मित्र आहेत, परंतु कुलदीप शेंडेंचा चेहरा समोर घेऊन त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने या खोपोली शहरामध्ये जर राजकीय डाव कोण टाकत असेल त्या डाव टाकणाऱ्याचं नाव महेंद्र थोरवे आहे. हे सांगण्यासाठी खास करून या ठिकाणी मी आलो आहे. आपल्याला या ठिकाणी मी सावध करतो की या ठिकाणी तुमच्या इथे मला वाटतं काहीतरी भुयारी गटारांची कामं चालले. तुमच्या इथं विविध विकास कामं तो त्या ठिकाणी सांगतोय, त्याचे आकडे फार मोठे मोठे आहेत. काय परिस्थिती आहे हो? 9 वर्षामध्ये इथली निवडणूक थांबल्यामुळे इथला प्रशासक आणि त्यांचे आमदारकी आणि त्यांच्यासोबत असणारी सत्ता त्या ठिकाणी वापरण्याचं काम केलं आणि खोपोलीमधला प्रचंड करोड रुपयाचा निधी हा स्वतःच्या विकासासाठी वापरला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये मी आमदार महेंद्र थोरवेंच्यावर जाहीर करतो. परिस्थिती अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना सावध जर झाले नाहीत तर निश्चित पद्धतीने खोपोलीचं आणखी नुकसान होईल. ते नुकसान मित्रांनो होऊन देऊ नका. मी या ठिकाणी एकच सांगेन की ज्या सुनील पाटलांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे, हे सुनील पाटील रस्त्यामधून जाताना एखादा माणूस भेटला तर गाडी थांबून खाली उतरणार, वयस्कर माणूस असेल त्याच्या पायाला हात लावणार, त्याचा आशीर्वाद घेणार, त्याच्या कामाची अडचण काय ते विचारून घेणार, त्याचं काम सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आणि मग सुनील पाटील पुढच्या मार्गाला लागणार. असा हा उमेदवार. याच्या गाडीची काच नेहमी उघडी असते, याच्या गाडीची काच त्या ठिकाणी कधी लावलेली नसते. याच्या गाडीच्या काचेला कुठलाही काळ्या रंगाची फिल्म लावलेली नाही. सुनील पाटीलचा चेहरा, गाडीतला पारदर्शक चेहरा हा सातत्याने तुमच्यामध्ये असेल. सुनील पाटील हा लोकांच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या अडीअडचणीमध्ये जाणारा आणि लोकांच्यामध्ये समरस होणारा एक कार्यकर्ता आहे. ज्यांनी या शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं आहे, ज्यांनी या नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर या शहरासाठी ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीला आमचे आदरणीय नेते आहेत, मसूरकर आप्पा आहेत. मसूरकर आप्पा 3 ते 4 वेळा या शहराचे नगराध्यक्ष राहिले. निश्चित पद्धतीने या शहराच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फार मोठा वाटा आहे आणि हा वाटा यासाठी आहे की या शहरावर, या मतदारसंघावर ज्यांचं प्रेम आहे ते आदरणीय तटकरे साहेब हे सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये योगायोगाने होते. तटकरे साहेब गेले कित्येक वर्ष या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या पालकमंत्री पदाच्या त्या कालखंडामध्ये त्यांच्या आवडत्या या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा फंड देण्याचं काम त्या कालखंडामध्ये तटकरे साहेबांनी केलेलं आहे. याची जाणीव खोपोलीकरांना आहे. मी खोपोलीची जनता ही सुजाण जनता आहे. खोपोली जनता ही जाणकार जनता आहे. या जाणकार जनतेला माझी विनंती आहे की या खोपोलीचा विकास हा शब्दामध्ये आला, हा विकास नक्की रखडला की रखडवला हा प्रश्न महेंद्र थोरवेंना तुम्ही विचारला पाहिजे. की ज्या पद्धतीने गेले अनेक वर्षापासून भुयारी गटांची कामं चालू आहेत, गटारांची, ती आजही पूर्णत्वास जात नाहीत. या ठिकाणी जी कामं आहेत त्या कामांचा दर्जा, त्या कामांची पद्धत, काम करण्याची पद्धत ही सगळी त्या ठिकाणी जर तपासली तर त्याच्यामध्ये अनंत त्रुटी आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी महेंद्र थोरवे हे केवळ आपला विकास कसा होईल, आपला स्वतःचा विकास कसा होईल याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. फक्त लोकांच्यामध्ये भूल थापा त्या ठिकाणी दिल्या जातात. कित्येक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं गेलं तुला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतो, तुला त्या ठिकाणी विभागामधल्या वार्डमधल्या नगरसेवक पदाची उमेदवारी देतो. अशा कितीतरी लोकांना त्या ठिकाणी शब्द दिला. तो शब्द महेंद्र थोरवेने पाळला नाही याची जाणीव खोपोलीकरातल्या जनतेला असली पाहिजे. कित्येक लोकांना त्यांनी त्या ठिकाणी फसवलं. आमचे सुनील भाऊ पण त्याच आशेने गेले की कधीतरी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देईल आणि मला या खोपोली शहराचा नगराध्यक्ष करेल. चूक झाली सुनील भाऊंची. योग्य वेळेवर सुनील भाऊने आपली चूक सुधारली
आणि माझं भलं कुठं आहे हे त्यांनी विचार केला आणि सुनील भाऊ तुमच्या माझ्या संगतीमध्ये आले आणि सुनील भाऊंना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने तुमचा माझा नेता ज्याचं नाव सुधा घारे आहे, सुधा घारेंचा पराभव या मतदारसंघामध्ये झालेला तुम्ही मी बघितला आहे. परंतु माझा पराभव का झाला, कुणामुळे झाला याचा विचार न करता सुनील पाटलांचं स्वागत त्या ठिकाणी केलं. आदरणीय आप्पांच्या सारखे सिनियर जे सिनियर आहेत, ज्यांचा अधिकार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी होता, या ठिकाणी बाजूला बसलेले आमचे मंगेश दळवी आहेत, जे तरुण आहेत, त्यांचाही त्या ठिकाणी अधिकार होता. परंतु या दोन लोकांनी देखील एकत्र बसून प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सुनील पाटील यांना पाठिंबा जाहीर केला की बाबा सुनील पाटलांना एक वेळ आपण संधी देऊ. अशा पद्धतीने हातात हात घालून अतिशय प्रेमाने, अतिशय संवादाने, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या खोपोलीमधली नगरपालिकेची उमेदवारी त्या ठिकाणी ठरली गेली. आमच्या अश्विनीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. अश्विनीताई देखील एका ठिकाणी काम करत होत्या, भ्रमनिराश झाला, त्याही त्यांच्या घरामध्ये परत आल्या. सगळ्या पक्षाची लोक या ठिकाणी येत आहेत. आजच्या तारखेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे खोपोली नगरपालिकेमध्ये जवळजवळ 7 अपक्ष नगरसेवकांनी सुनील पाटलांच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्याची अतिशय आनंदाची घटना या ठिकाणी घडलेली आहे. मित्रांनो, सुनील पाटलांचा विजय निश्चित आहे. सुनील पाटलांचं काम, सुनील पाटील एका समाजामध्ये जन्माला आलेत, पण त्या सुनील पाटलांना जातीपुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यांच्या समाजाचं काम त्यांनी केलेलंच आहे, पण इतर समाजांच्या अडीअडचणीमध्ये देखील सुनील पाटलांचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं. म्हणून या खोपोली शहरामध्ये राहणाऱ्या विविध जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा हा डॉक्टर सुनील पाटलांच्या उमेदवारीला आहे आणि निश्चित पद्धतीने 2 तारखेला सुनील पाटलांच्यावर मतदानाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर वातावरण आहे. प्रभागामध्ये आम्ही फिरतो, लोक त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करतायत आणि निश्चित पद्धतीने 2 तारखेला सुनील पाटलांचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि हा विजय अधिक प्रमाणामध्ये निश्चित होण्याच्या दृष्टिकोनातून सुनील पाटलांना आशीर्वाद देण्यासाठी आणि सुनील पाटलांच्या पाठीशी शासकीय योजनांचा पाऊस पाडण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला येत आहेत. हे सुनील पाटलांच्या विजयाचा मार्ग सुकर करणार आहे. ही एक अतिशय चांगली घटना आहे. मी आपल्याला सांगायला मागतो की या भागामध्ये इंडस्ट्रीमध्ये आम्ही जेव्हा फिरतो त्या ठिकाणी जे काही टेंडर्स असतात, जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात, हे कॉन्ट्रॅक्टर जर तपासले तर त्या ठिकाणी केवळ आणि केवळ महेंद्र थोरवेंचं नाव त्या ठिकाणी बघायला मिळेल. महेंद्र थोरवेंचा भाऊ त्या ठिकाणी काम करतोय. महेंद्र थोरवेंचे अन्य काही सहकारी त्या ठिकाणी काम करतायत. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की इंडस्ट्रीमध्ये हप्ते गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे. तुमचं खोपोली शहर हे अतिशय सुजाण शहर आहे. या शहरामध्ये विचारवंत लोकांची राहतात. या ठिकाणचे लोक सुशिक्षित आहेत, या ठिकाणची लोक विचारी आहेत आणि या विचारी आणि सुशिक्षित लोकांना या व्यासपीठावर मी नम्रपणे आव्हान करतो की तुमच्या खोपोलीतली शांतता, तुमच्या खोपोलीतली कायदा व सुव्यवस्था, तुमच्या खोपोलीतलं प्रेमाचं संवादाचं वातावरण उद्याच्या कालखंडामध्ये आज आहे तसंच भविष्य काळामध्ये टिकवायचं असेल तर 2 तारखेचं बहुमूल्य मत हे सुनील पाटलांच्या घड्याळासमोरच्या निशाणीसमोर आपल्याला द्यावं लागेल. तरच ह्या गोष्टी शक्य होणार. दुर्दैवाने त्याच्यातनं काही चूक झाली तर निश्चित पद्धतीने खोपोलीकरांना एका वेगळ्या वातावरणाला, वेगळ्या कार्यक्रमाला सामोरं जावं लागेल. याच्यातनं खोपोलीकरांनी सावध व्हावं अशा पद्धती विनंती या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना करतो. मला या गोष्टी या ठिकाणी सांगत असताना, निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत असताना एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायला मला आनंद वाटेल की तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा दुर्दैवाने विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेला नेता सुधाकर घारे याला कुठल्याही प्रकारची गरज नाही. सुधाकर घारे हा खऱ्या अर्थाने जनसेवक आहे, सर्वसामान्य गोरगरिबांचा देव आहे. तो खोपोली शहरातले लोकांची संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अहोरात्रपणे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय आणि निश्चित पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सहकारी मित्रांना माझी नम्र विनंती आहे की दुर्दैवाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुधाकर भाऊंचा झालेला जो पराभव आहे, तो पराभव तुमच्या माझ्या जिवारी लागलेला आहे. त्या पराभवाचा बदला देखील घेण्याची तारीख 2 तारीख आहे. मित्रांनो,
त्या 2 तारखेला सुनील पाटलांचा विजय हा निश्चित पद्धतीने तुम्हाला मला करावा लागेल आणि मग त्या खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊंच्या नेतृत्वाला एक वेगळ्या पद्धतीची झळाळी त्या ठिकाणी येणार आहे. मला आपल्याला या ठिकाणी सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की खोपोली शहरामध्ये देखील अनेक कारखाने होते. हे अनेक कारखाने आज बंद पडत आहेत आणि मग अनेक कारखाने बंद पडल्यानंतर त्या कारखान्यांच्या जमिनींची विक्री त्या ठिकाणी केली जाते. या विक्रीमध्ये सगळ्यात पुढे कोण असेल तर त्याचं नाव देखील महेंद्र थोरवे आहे. फक्त खोपोळीतल्या लोकांचा मलिदा हा माझ्या घरापर्यंत कसा येईल याच्यासाठी महेंद्र थोरवेचं एक लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून महेंद्र थोरवे या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत आहेत. मी आपल्याला सावध करेन की आपण सगळे जागरूक, सगळे सुशिक्षित, सगळे जाणकार अशा लोकांनी या गोष्टीचा विचार करणं खऱ्या अर्थाने गरज आहे. या ठिकाणी सुदैवाने म्हणा परंतु एक शिक्षणाची चळवळ गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये आहे. त्याला KTSP म्हटलं जातं. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी आहे. महेंद्र थोरवे आल्यानंतर कुठली शाळा त्यांनी इथे काढली, कुठल्या पद्धतीचा उद्योग या ठिकाणी आणला हे महेंद्र थोरवेंना तुम्ही विचारलं पाहिजे. महेंद्र थोरवे ओरडून ओरडून सांगतात मी विकास निधी आणला, विकास निधी आणला. माझं महेंद्र थोरवेंना आजच्या सभेमध्ये सांगायचं आहे की खोपोलीमधला औद्योगिकीकरण वसाहत असलेली वसाहत तुम्ही त्या ठिकाणी विकास केला नाही तर त्या औद्योगिक विकास परिसराचा भकास करण्याचं काम महेंद्र थोरवे तुम्ही केले. त्याचं उत्तर खोपोलीची जनता तुम्हाला 2 तारखेला देईल. या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये याचं उट्ट खोपोली शहरातील जे मतदार आहेत हे मतदार काढल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आपण या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक या सभेचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर खासदार तटकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगेल आवर्जून की ज्या माणसाला भकास करता येतो, भकास या शब्दाला तो दुर्दैवाने विकास म्हणत असेल तर अशा माणसापासून सावधान व्हावा, अशा माणसापासून अंतर ठेवा आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा, आपल्या सर्वांच्या एकमताने ठरलेला उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांना प्रचंड मताने विजय करा. हे काम तुम्ही सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. मी निश्चित पद्धतीने आपल्याला सांगेन की सुनील पाटील निवडून आल्यानंतर या नगरपालिकेमध्ये ज्या ज्या अडचणी राहिलेल्या आहेत, जे जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत, ज्या ज्या प्रश्नांची खऱ्या अर्थाने उकल व्हायला पाहिजे ते सारे प्रश्न भविष्य काळामध्ये सुनील पाटील यांच्या रूपाने सोडवले जातील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो. या ठिकाणी हे सर्व सांगत असताना निश्चित पद्धतीनं ज्याच्यापासून आपण सावध राहिलो पाहिजे, ज्याच्यापासून खऱ्या अर्थाने आपलं शहर सावध राहिलं पाहिजे, यासाठी या सगळ्या गोष्टी मी सांगत असताना आपला निरोप घेताना मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगेन. एकदा आपल्या मतदारसंघाचे आमदार बाजूला असलेल्या बदलापूरच्या आमदारांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेल्यावर त्या आमदारांनी सांगितलं चला जरा थोरवे आपण आमच्या मतदारसंघात एक फेरफटका मारू. महेंद्र थोरवे त्यांच्या गाडीत बसले. बदलापूरच्या आमदारांची गाडी त्या मतदारसंघामध्ये गावागावांच्या जाऊ लागली. त्यांची गाडी कुठेही त्याचं चाक आपटत नव्हतं. महेंद्र थोरवे म्हणाले की हे तुम्हाला कसं शक्य झालं. ते म्हणाले जे सरकारचं येतं ते मी जनतेसाठी लावतो आणि म्हणून या रस्त्यांना खड्डे नाहीत. एकदा अशीच घटना झाली. बदलापूरचे आमदार कर्जतला आमच्या त्या पोसरी गावात आले. महेंद्र थोरवेंच्या त्या ठिकाणी घरामध्ये गेले आणि मग महेंद्र थोरवेंच्या घरी गेल्यावर महेंद्र थोरवे त्यांना म्हणाले चला जरा माझ्या मतदारसंघात फिरून येऊ. महेंद्र थोरवेंच्या घरातून बदलापूरचे आमदार त्यांच्या गाडीत बसले. गाडी बाहेर पडले आणि गाडी जशी मेन रस्त्यावर आली गाडीचं चाक एका खड्ड्यात आपटलं. दुसऱ्या 2 मिनिटांनी दुसऱ्या खड्ड्यात आपटलं. तिसऱ्या मिनिटाला तिसऱ्या खड्ड्यात आपटलं. अशी आपटत 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 गाडी ही कर्जतच्या त्या मतदारसंघात फिरली. आणि मग बदलापूरच्या आमदाराने महेंद्र थोरवेंना विचारलं
का हो तुम्ही तर एवढ्या विकासाच्या गोष्टी करता, मग तुमच्या रस्त्या ह्या सगळ्या रस्त्यामध्ये खड्डे का? तेव्हा महेंद्र थोरवेने त्या आमदारांना सांगितलं माझं धोरण आहे काम कमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, अशी वाटणी मी करतो. या रस्त्याचे जे खड्डे पडलेत त्या खड्ड्याला वापरल्या जाणाऱ्या खडीचे पैसे माझ्या घरी आले, त्या रस्त्याला वापरल्या जाणाऱ्या डांबराचे पैसे माझ्या घरी आले, म्हणून या रस्त्याचा विकास त्या ठिकाणी झाला नाही. अशा पद्धतीने त्या दोन आमदारांचा संवाद या ठिकाणी मी मुद्दाम आपल्याला सांगितला. आपल्याला या मतदारसंघाचा विकास करत असताना, या खोपोली शहराचा विकास करत असताना निश्चित पद्धतीने आपल्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आपले प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आहेत. त्यामुळे खोपोली शहराचा प्रश्न भविष्य काळामध्ये मार्गी लागेल हा शब्द आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.